पहिली गोष्ट अशी की मकरंदने केलेली चूक थोडी सुधारतो की मी 3-4 महिने आधी नाही तर तब्बल 5 महिने आधी माझं पुस्तकच प्रसिद्ध झालं होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं मोदीच का. ते पुस्तक मी पुस्तक म्हणून लिहिलं नव्हतं. ती लेखमाला जवळजवळ 16 महिने आधी प्रसिद्ध झाली होती, जेव्हा भाजपने मोदींना उमेदवार पण केलं नव्हतं. किंबहुना त्यावेळेला तर तुम्हाला आठवत असेल तर राजदीप सरदेसाई, बरखा दत्तपासून तमाम महान पत्रकार हे भाजपला दिवसून प्रवक्त्याला विचारत होते की तुम्हाला एवढं वाटतं तर मोदीचं नाव डिक्लेअर का नाही करत. कारण त्यांना एवढा कॉन्फिडन्स होता की मोदींना उमेदवार केलं की भाजपा बुडाला. आणि माझं उलटं गणित होतं. याचा अर्थ मी मोदी समर्थक आहे का, मला मोदी भक्तही म्हटलं जातं त्या फेसबुकवर आणि बऱ्याच गोष्टी चालतात. म्हणजे आजच एका पुरोगामी बुद्धिमंत आहेत त्याने एक फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. ती अशी आहे की भाऊ तोरसेकरांचे लेख आणि पोस्ट माझे अनेक नातेवाईक शेअर करतात, तर त्या जागता पहाराचा बंदोबस्त कसा करावा. आणि मग त्याच्यावर चर्चा चालू आहे. मला गंमत वाटते की मी कुठल्याही मुख्य पत्रात जात नाही, मी कुठच्या चॅनेलवर नाही. माझा बंदोबस्त कसला करते. आणि ती शेअर करतात तर तुमच्या नातेवाईकांना अडवा ना. तुमचे नातेवाईक जर मोदी भक्त झाले असतील तर त्याला भाऊ तोरसेकर काय करणार. म्हणून मला अनेक जण, मकरंदने पण अनेकदा विचारलेलं आहे. मी जेव्हा ह्या प्रकारात मी नव्हतो, कारण मी आयुष्यभर शाईच्या पेनने लिहिलेला पत्रकार आहे. मला बॉलपेन पण चाललं नाही कधी. पण काही इंजिनिअरिंगच्या मुलांनी आणि मला असा उल्लू बनवून त्याच्यात आणला. कारण मी त्याने खूप डोकं खात होते. कारण त्यावेळेला तुम्हाला सांगतो मी पुण्यनगरीमध्ये लेखमाला लिहित होतो. उलट तपासणी असा माझा कॉलम होता आणि दैनंदिन कॉलम होता. आणि त्याच्यात मी हा मोदी हा विषय लिहायला घेतला आणि ते राजकीय दडपणाने तो बंद झाला. एप्रिलमध्ये बंद झाला. म्हणजे लक्षात ठेवा, जानेवारी ते एप्रिल 13मध्ये मी लिहिलं होतं. तेव्हा मोदी उमेदवार नव्हते. आणि मग जेव्हा सच्चिदानंद शेवडेंचं म्हणणं असं पडलं की भाऊ याचं पुस्तक झालं पाहिजे, म्हणून ऑगस्टमध्ये त्यांनीच एक प्रकाशक गाठला आणि त्या लेखमालेचं पुस्तक झालं. तर त्या पुस्तकासाठी म्हणून मी एक लेख नवा लिहिला. त्या लेखाचं हेडिंग असं आहे, शीर्षक, असाबियाचा आधुनिक आविष्कार. आता असाबियाज आपल्याला कोणाला माहिती नसतो, कारण आपल्याला इब्न खालदून माहिती नसतो. इब्न खालदून नावाचा इतिहासकार 14व्या शतकात होऊन गेला. आणि त्याचं वैशिष्ट्य असं की त्याने एक थिसिस मांडला होता की इतिहास राजे रजवाडे घडवत नाहीत. त्यामुळे राजे, त्यांची घराणी, त्यांचा पाडाव, दुसरं आलेलं घराणं, हा इतिहास चुकीचा आहे. इतिहास जनता घडवते असं त्याचं म्हणणं होतं. जनता घडवते म्हणजे काय, तर त्यांनी म्हटलं होतं की जनता राजा बदलते. लोकशाहीची कल्पना नाही, लक्षात ठेवा, राजाची. मग राजा बदलतो म्हणजे काय, तर तो सगळा त्याने असा त्याच्या पद्धतीत अरबी इतिहासावर आधारित होता त्याचा सिद्धांत. की जेव्हा राजा, एक आपल्याकडे उदाहरण घेऊ की बाबर पहिला आला इथे, किंवा त्याच्या आधी लोधी वगैरे सगळे आहेत. तर बाबर इथे येऊन घनघोर लढाया करून त्याने आपलं साम्राज्य निर्माण केलं. नंतर धीरूभाई अंबानी आजचं साम्राज्य आपण बघू शकतो, नेहरू बघू शकतो आपण. म्हणून मी भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातला जो इतिहास आहे त्याला नेहरू घराणं मी त्या अर्थाने म्हणतो. आणि त्यामुळे वाजपेयीसुद्धा माझ्या थिअरीनुसार नेहरू घराण्यातले आहेत. आता हे घराणं म्हणजे काय असतं की तो जो येतो नवा सम्राट, तो आपली एक व्यवस्था निर्माण करतो. राजा बदलतो, मुलगा येईल किंवा त्याचा चुलत भाऊ येईल किंवा त्याचा सरदार येईल, पण तो सिस्टीम जेव्हा चालू देतो तेव्हा तो त्याच घराण्यातला होतो. ती सिस्टीम नाही बदलत, ती सिस्टीम कायम राहते. आणि मग तो इब्न खालदून म्हणतो की आजोबा म्हणजे जो मूळ संस्थापक आहे साम्राज्याचा, तो साम्राज्य स्थापन करतो तेव्हा त्याच्याबरोबर एक 5-50 जोडीदार असतात.
असतात. हे सहकारी त्याच्याबरोबरचे असतात, त्याच्या जीवाला जीव देणारे असतात. त्याला तो असाबिया म्हणतो अरबी भाषेत. असाबिया म्हणजे बंधुत्व, एकमेकाच्या मदतीला जीवाला जीव देण्याची जी प्रवृत्ती आहे त्याला असाबिया म्हणतात. की मी माझ्यासाठीच लढतो आहे, त्याच्यासाठी लढतो म्हणून. म्हणजे तानाजी, बाजीप्रभू देशपांडे हे सगळे होतले. हा जो शिवाजी महाराजांचा काळ आहे तो सगळा, त्यात कोणाला मी सरदार होणार आहे का, मला हे मंत्रिपद देणार का, असले सौदे नव्हते. हात वर करून कोणी उभे राहत नव्हते. एक उद्दिष्ट घेऊन ही माणसं लढायला उभी राहायची आणि त्यातून मग त्यांचा जो कॅप्टन आहे तो राजा व्हायचा, बादशाह होतो. बाकीचे त्याचे जोडीदार आहे ते सरदार होतात. पण सरदार झाले, राजा हा असला तरी जसं आपण बघतो की विराट कोहली असो किंवा तुमचा महेंद्रसिंग धोनी, तो कॅप्टन आहे पण म्हणून त्याला खेळण्यापासून सवलत नाही, त्याला फिल्डिंग करावी लागते, बॅटिंग करावी लागते. तसंच सरदार आणि राजा ह्याच्यात तो फरक नव्हता. राजालाही लढावं लागत होतं. पण हे त्याची पुढची, त्या राजाची, बादशाची मुलं बघतात. पण परंपरेने ते राजा होतात आणि सरदारांची मुलं सरदार होतात. आता फरक असा पडतो की राजा त्यांना सन्मान देत असतो, मित्र म्हणून, सहकारी म्हणून. आणि त्यामुळे ते एक दिलाने काम करत असतात. पुढच्या पिढीत ते राहत नाही की मी राजा आहे कारण मी जन्माने राजा आहे आणि बाकीचे हे जन्माने सरदार आहेत त्यामुळे ते माझे अगतिक आहेत, ही धारणा येते. आणि त्याच्यात एक पायरीचा फरक पडतो. पण तरीही मुलाने बापाचे कष्ट, मेहनत, झालेल्या जखमा बघितलेल्या असतात. त्यामुळे तो त्या सरदारांना अपमानित फारसा करत नाही. पण हे तिसऱ्या पिढीला कळत नाही, कारण तिसऱ्या पिढीने आजोबा आपला साम्राज्य स्थापन करणारा रक्तबंबाळ झालेला बघितलेला नसतो. आणि मग असं होतं की तो जो राजा आहे तो रक्तबंबाळ झाला आहे. कहाण्या जेव्हा नातू ऐकतो त्या त्याला विचित्र वाटतं, काय पागल माणूस होतो. राजा असून लढत बसला, जखमा करून घेत बसला. सैन्य आहे की लढायला, आपण कशाला लढायचं, आपण कशाला लढायचं.